एकनाथ शिंदे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते का? सविस्तर सांगतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन समीकरणं तयार होतात, परंतु जुन्या डायऱ्या उघडल्या की असे काही स्फोटक खुलासे समोर येतात, ज्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडते. सध्या राज्याच्या राजकारणात अशाच दोन मोठ्या नावांभोवती एक प्रचंड वादळ निर्माण झालं आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी गोपीनाथ मुंडे यांची काँग्रेस प्रवेशाचा मोठा दावा केला. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी दुसरा मोठा राजकीय बॉम्ब टाकला. एकनाथ शिंदे सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही. त्यानंतर आता खुद पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिंदे यांच्यासोबत भेटीगाठी झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. नक्की काय घडलं होतं, कसं घडलं, आणि जर एकनाथ शिंदे खरोखर काँग्रेसमध्ये गेले असते तर महाराष्ट्राचा इतिहास कसा बदलला असता, जाणून घेऊया सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांच्या विधानांनी झाली. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं की काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते, मात्र काँग्रेसमधीलच काही अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश रोखला गेला. दलवाई यांच्या या दाव्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला पूर्णपणे फेटाळले नाही. चव्हाण म्हणाले, एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा नक्कीच झाली होती, परंतु आमच्यात काय घडलं, काय बोलणं झालं हे मी आता उघड करणार नाही. शिंदे आमचे मित्र आहेत, ते आमच्या सातारा जिल्ह्यातील आहेत. आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या, मात्र त्यावर मी अधिक बोलणार नाही. याच पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत अत्यंत खळबळजनक तपशील मांडले. चव्हाण यांनी सांगितले की 13 ऑक्टोबर रोजी त्यांची आणि गोपीनाथ मुंडे यांची गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर 15 ऑक्टोबरला चव्हाण खास याच विषयासाठी दिल्लीला गेले. या घडामोडीचे साक्षीदार तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते. सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंडे यांच्या प्रवेशाबाबत काँग्रेस हायकमांड पूर्णपणे सकारात्मक होती. मुंडे हे लोकसभेत उपनेते आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे ओबीसी नेते असल्याने त्यांना पक्षात घेण्यास सर्वांची संमती होती. चव्हाण यांच्या दाव्यानुसार मुंडेंनी स्वतःच शेवटी असमर्थता दर्शवली. मुंडे म्हणाले होते की काँग्रेसमध्ये आलो तर निवडून येणं कठीण होईल आणि नागपूरमधले दोघे जण मला खूप त्रास देतील. या विधानामुळे तत्कालीन भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चर्चेत आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षांमध्ये अंतर्गत खतखत वाढते, तेव्हा नेते पर्यायांचा शोध घेतात. एकनाथ शिंदे हे ठाणे पालघर पट्ट्यातले मोठे नेते असले तरी मातोश्रीवरील तत्कालीन काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णय प्रक्रियेवर शिंदे समर्थकांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. काँग्रेसमध्ये एका गटाला शिंदे यांच्यासारखा तगडा मास लीडर पक्षात हवा होता, तर मुंबई ठाण्यातील पारंपरिक काँग्रेस नेत्यांना आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती वाटत होती. त्यामुळेच त्यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गतच खो घातला गेल्याचे बोलले जाते. हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा जरतरचा प्रश्न आहे. जर त्यावेळी शिंदे काँग्रेसवासी झाले असते तर राज्याचं राजकीय चित्र कसं असतं? जर शिंदे काँग्रेसमध्ये गेले असते तर ठाणे आणि कोकणात काँग्रेसला एक आक्रमक आणि भक्कम जनाधार असलेला नेता मिळाला असता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिंदे काँग्रेसचे मोठे मंत्री राहिले असते. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून निवडणूक आयोगात सुरू असलेली लढाई कधीच झालीच नसती. ठाणे कल्याण पालघर पट्ट्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसला मोठा प्राणवायू मिळाला असता. शिवसेनेतून होणारे बंड टळल्यामुळे भाजपला सत्तेत परतण्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागली असती. शिंदेंना काँग्रेसच्या राष्ट्रीय चौकटीत काम करावे लागले असते, ज्यामुळे कदाचित त्यांना आज जे मुख्यमंत्रीपद किंवा सर्वाधिकार मिळाले आहेत ते काँग्रेसच्या दिल्ली दरबारात मिळणे अत्यंत कठीण झाले असते. तर मित्रांनो, गोपीनाथ मुंडे असोत वा एकनाथ शिंदे, त्या काळात घेतलेल्या किंवा न घेतलेल्या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या पुढच्या 20 वर्षांच्या राजकारणाची दिशा बदलून टाकली.
आज पृथ्वीराज चव्हाण आणि हुसेन दलवाई यांच्या या वक्तव्याने केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला नाही, तर हे सिद्ध केलं की राजकारणात कुणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. तिथे फक्त राजकीय संधी आणि वेळेला महत्त्व असते. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.